रूप पाहता लोचनी सुख झाले वो साधन सुख झाले वो साधनी सुख झाले वो साधन रूप पाहता लोचनी सुख झाले वो साधन सुख झाले वो साधनी
सज्जनाची नावे निघे माझीवाच्या तुटी महालाभ फुकासाठी विश्रांतीचा ठाव पायी संताची आभाव निघे माझीवाच्या तुटी महालाभ फुकासाठी तुका म्हणे पापे जाती संताची आजपे निघे माझीवाच्या तुटी महालाभ फुकासाठी पांडुरंगा कारू प्रथम त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे नेगे माझीवाच्या तुटी महालाभ फुकासाठी श्रीमंत महाराज जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामधून या भूतलावरती तुम्हा माझीवाच्या कल्याणासाठी आपल्यासारख्या जीवाच्या उद्धारासाठी अवतीर्ण झालेले संत महात्मे आणि या संतांच्या नामाचं जर आपण चिंतन केलं त्यांचं जर आपण चिंतन केलं तर भगवत नामाच्या चिंतनानं जसं पुण्य होतं तसं संतांच्याही नामाच्या चिंतनानं पुण्य होतं असा भाव महाराजांनी या अभंगामध्ये मांडलेला आहे. अभंगाकडे वळण्याच्या अगोदर खडकी या ग्रामामध्ये प्रतिवर्षी हे मला वाटतं 21वं वर्ष आहे ना या सप्ताहाचं हे 21वं वर्ष आहे आणि 21व्या वर्षी या ठिकाणी आमच्या शेलवडकर महाराजांच्या मुखारविंदामधून संगीतमय रामकथा आहे, कीर्तन आहे, भजन आहे, म्हणजे काकडा हरिपाठ आहे, ज्ञानेश्वरीचा पारायणही आहे सकाळी. आणि विशेष म्हणजे याच सप्ताहामध्ये कोणत्या दिवशी आहे माहित नाही, 24 तारखेला आहे ना, आमच्या माऊली महाराजांचा 50वा काय आहे अभिष्ट चिंतन म्हणा, जन्मदिवस म्हणा, 50वा जन्मदिवसाचं अभिष्ट चिंतन आपल्याला त्या दिवशी करायचं आहे. त्या दिवशी काही मी नाही आहे उपस्थित, म्हणून मी आजच सांगतो. अकल्प आयुष्य व्हावे तया कोळा, अकल्प आयुष्य व्हावे तया कोळा, सकळा हरिच्या दासा बाजीला हरिच्या दासा
फळा हरीचा रसा. नंदुरायांनी हरिदासांच्या करता भगवंताकडे इच्छा व्यक्त केली. त्यांना भरपूर अशा प्रकारचं आयुष्य प्राप्त व्हावं. एवढंच नव्हे तर त्या सर्व आयुष्यामध्ये त्यांच्या हातून संप्रदायाची मुक्ताबाई आईसाहेबांची सेवा घडावी अशी इच्छा आपण भगवंताच्या समोर मुक्ताबाई आईसाहेबांच्या समोर करायची. आणि अशा निमित्तानं सुरू असणारा हा सप्ताह, त्याच्यामध्ये आजच्या दिवशी माझ्या वाट्याला ही सेवा आलेली. खरं पाहता काल होती ती आज होत आहे. आणि म्हणून संतपर अभंग मुक्ताबाई आईसाहेबांचा हा परिसर आहे. मुक्ताबाई आईसाहेबांनी या संप्रदायाला त्यांच्या म्हणजे मुक्ताबाई आईसाहेबांची ही अनेक बालक आहेत. ही संप्रदायाची रत्न म्हणून या जगतामध्ये संप्रदायाची काय करत आहेत, सेवा करत आहेत. आणि म्हणून संतपर अभंग सेवेकरता घेतलेला आहे. रूपाची भक्ती आहे, यात आपल्याला काही शंका नाही. महाराजांनी सांगितलेलं आहे, पतिव्रतेशी जैसा व्रतारू प्रमाण आम्हा नारायण तैशा परी. पतिव्रता स्त्रीला जसा आपला पती हा प्रमाण असतो त्याप्रमाणे महाराज सांगतात आम्हाला श्रीहरी पंढरा या प्रमाण आहे. एकविध आम्ही न धरू पालट न संडे हे वाट सापडली, असं महाराजांचं म्हणणं आहे. जर आळवायचं झालं तर आम्ही श्रीहरी पंढराला चालू. गाशी तरी एक विठ्ठलची गाई किंवा एक गावे आम्ही विठोबाचे नाम. याच्या पुढे महाराजांनी महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे. आणि कापे काम नाही आता, आता बाकीच्याचं नाव घ्यायचं काम नाही, असं म्हणलेलं आहे महाराजांनी. एकविध स्वरूपाची भक्ती केलेली आहे. बाकीच्याचं नाव आम्ही घेत नाही असं म्हणतात, पण या अभंगामध्ये मात्र भगवंताचं नाव घ्या असं म्हणत नाहीत महाराज. कुणाचं नाव घ्या म्हणतात? संतांचं नाव घ्या म्हणतात, सज्जनांचं नाव घ्या म्हणतात. नाव घेतल्यामुळं पुण्य होतं. नाव घेतल्यामुळं काय होतं म्हणजे उखाण्यातलं नाव घेतल्यावर पुण्य होतं का नाही माहित नाही मला. देवाचं आणि संतांचं नाव घेतल्यानंतर काय होतं? पुण्य होतं. मग तुकाराम महाराजांनी एका बाजूला मात्र आपल्या एकविध भक्तीचा मोठा ठसा उमटवलेला आहे, आणि या अभंगामध्ये मात्र महाराजांनी सांगितलं नाव घ्या, पण कोणाचं घ्या? संतांचं घ्या. म्हणजे पांडुरंगाचं नाव घ्या असं महाराज इथं म्हणतच नाही. आणि ज्या वेळेला पांडुरंगाचं नाव घ्या असं म्हणतात त्यावेळेला महाराज म्हणतात बाकीच्याच घेऊच नका. आणि कापे काम नाही आता, असं महाराजांनी कसं काय वर्णन केलं की एका ठिकाणी पांडुरंगाचं नाव घेण्याची बद्दलची एकविधता सांगितली आणि इकडं मात्र संतांचं नाव घेतलं. त्याचं कारण असं आहे, सर्वसाधारणपणे सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. जसं जसं देवाचं वर्णन आहे तसं तसं संतांचंही वर्णन आहे. देव या भूतलावरती अवतार घेतात, तसं संत महात्मे सुद्धा या भूतलावरती काय करतात? अवतार तुम्हा घ्यावया कारण उद्धराया जन जड जीव. तुम्हा जीवाचा उद्धार करण्याकरता संत महात्मे या भूतलावरती अवतार घेतात. दोघांचाही काय, देवाचाही अवतारच असतो आणि संतांचाही काय असतो? अवतारच असतो. देव अवताराला येतात ते कशा करता? परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. धर्माच्या स्थापनेकरता, एकंदरीत सांगायचं तर धर्माकरता काय करतात? श्रीहरी अवतीर्ण होतात. संत महात्मे सुद्धा या भूतलावरती अवतीर्ण होत असताना धर्म रक्षावयासाठी असं म्हणलेलं आहे. धर्माचे
पालन करणे पाखंड खंडन किंवा धर्म जो ज्याला बोलता येत अशाला बोलण्याचं सामर्थ्य भगवत कृपेनं प्राप्त होतं असा या श्लोकाचा अर्थ आहे. मुखं करोति वाचाला. तशा पद्धतीने हे भगवंताच्या कृपेचं सामर्थ्य आहे आणि आमच्या संतांच्याही कृपेचं असं सामर्थ्य आहे की ज्ञानवरायांनी डोक्यावरती हात ठेवल्यानंतर ज्याला बोलताच येत नाही, नवे ज्या जीवाला बोलण्याचं सामर्थ्य श्रीहरीने दिलेलं नाही असा रेडा तो काय करतो, बोलतो. तो ज्ञानवरायाची आरती करताना एका ठिकाणी म्हणलेला आहे, होता कृपा तुमची पशु बोले निर्जुवतारे विनती महिमा भगवद्गीता के ज्ञानेश्वर करो निभाविक लोका केला निज बोध पशु बोले वेद. मुका म्हणजे ज्याला बोलण्याचं सामर्थ्य ज्या देहामध्ये आहे पण त्याच्या एकट्या करता ते नाही असा त्याला ज्याला वाचा नाही, पण त्या जीवामधले त्यात समान बाकीचे जीव बोलण्याकरता ते सक्षम असतात. पण ज्ञानवरायांची कृपा जर असेल, संतांची कृपा जर असेल तर होता कृपा तुमची पशु बोले वेद. साधं बोलत नाही तुमच्या आमच्यासारखं. तुमच्या आमच्या सारख्या कीर्तनकाराला सुद्धा ज्या वेदाच्या रुचा मुखामधून बोलण्याकरता त्याचा काहीतरी प्रयास करावा लागतो, सहजासहजी त्या बोलता येत नाही. अशा वेदाच्या रुचा त्या रेड्याच्या मुखामधून बोलवल्या गेल्या. ही मुखं करोति वाचाल ह्याच्यापेक्षा थोडंफार सरसच आहे. पुढं म्हणलेलं आहे पंगुं लंघयते गिरिम. म्हणजे भगवंताची कृपा असेल तर एखादा मनुष्य पांगळा असतो, त्याला सुद्धा पर्वत म्हणा एखादा डोंगर म्हणा पार करता येतो. आता पांगळ्याला पार करता येतो असं म्हणलेलं या श्लोकात. पंगुं लंघयते गिरिम. पांगळा म्हणजे त्याला पाय असतो, पण पायामध्ये काय नसतं, चालण्याचं, उभं राहण्याचं, धावण्याचं तर नाहीच, काय नसतं, सामर्थ्य बळ नसतं त्याच्यामध्ये. त्याला काय म्हणलं जातं, पांगळा. आमच्या इकडं पांगळा वेगळा असतो आणि लंगडा वेगळा असतो बरं का. लंगडा याचा अर्थ एक तर त्याला पाय नाही किंवा असला तरी तो दुसऱ्या पायापेक्षा थोडा काय आहे, कमी, त्याला काय म्हणायचं, लंगडा. पण सामर्थ्य असतं त्या पायात. आणि पांगळा याचा अर्थ पाय आहे पण पायामध्ये काय नाही, बळच नाही. असा पंगू जरी असला तरी भगवंताच्या कृपेनं त्याला पर्वत किंवा म्हणा गिरी या शब्दाचा अर्थ डोंगर म्हणा, पर्वत म्हणा, तो सर करता येतो चालत. पंगुं लंघयते गिरिम. पण त्याला पाय असतो बरं. हे देवाचं सामर्थ्य आहे. आणि इकडं पाहायला गेलं तर आताच आपण आरतीमध्ये पाहून आलो की ज्ञानवरायांच्या कृपेच्या सामर्थ्यानं ज्याला पायच नाही, चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती असं म्हणलेलं आहे. ज्ञानोबा माझा असं पुढे म्हणलेलं आहे.
या आरतीमध्ये आपण बघून आलो, होता कृपा तुमची पशु बोले वेद, निर्जीव चाले भिंती महिमा अगाध. असं संतांच्याही कृपेचं सामर्थ्य आहे की ज्या भिंतीला पायच नाही, भिंतीला पायच नाहीत नव्हे, त्या भिंती ती जडच आहे. अशा भिंतीला सुद्धा ज्ञानोबरायांनी जर चल म्हणावं तर ती चालते. असं सामर्थ्य आमच्या संतांचं आहे. ज्या पद्धतीनं भगवंताच्या बद्दल एका ठिकाणी वर्णन केलेलं आहे, अशक्य ते तुम्हा नाही नारायण, भाष्य. अशक्य ते तुम्हाला ही नारायण, काय अशक्य नाही देवाला, त्याला कायच अशक्य नाही. निर्जीवा चेतना अनावया, जो एखादा मेलेला आहे तर त्याला जर उठवायचं असेल तर या जगतामध्ये दुसरं कोण सामर्थ्यवान आहे, एकमेव असं कोण आहे, जीव आहे. असं वर्णन आहे. असं झालेलं आहे का हो. ज्या वेळेला भगवान कृष्ण परमात्मा संदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये विद्यार्जन करतायत, त्याच्यानंतर भगवंतांनी त्यांना विचारलं गुरुदक्षिणा म्हणून काय वाहू. त्यावेळेला त्यांनी सांगितलं मला काही गुरुदक्षिणेची काही नाही इच्छा नाही, मला काही नको. भगवान परमात्मा त्यांच्या धर्मपत्नी जवळ गेलेले संदीपनी ऋषींच्या, त्यांना विचारलं काय वाहावा गुरुदक्षिणा. त्यांनी सुद्धा नाही सांगितलं, पण ह्याला जर द्यायचंच आहे तर हा कुणालाही कसंही देण्याकरता घेण्याकरता तयार करतो. मग त्या मातेनं सांगितलं मला द्यायचं, तुम्हाला जर द्यायचं आहेच आहे तरी मला या लौकिक गोष्टीमधलं काही नको आहे. माझा पुत्र 12 वर्षापूर्वी निधन झालेला आहे, तो गेलेला आहे. त्याला जर समोर पाहता आलं एवढी एकच इच्छा आहे. निर्जीवा चेतना नावया, प्रेत समोर असल्यावर तर काय अवघड आहे. 12 वर्षापूर्वी भगवंताने त्याला त्यांच्या समोर उभं केलं. हा आपल्याला कथाभाग दृष्टांत माहिती आहे. भगवंताच्या मध्ये जसं सामर्थ्य आहे की मेलेल्याला उठवता येतं, तसं आमच्या जगद्गुरु तुकोबरायांच्या कीर्तनामध्ये आपल्याला चरित्रभाग ठाऊक आहे. एक लहान मुलगा त्याच्या मातेनं तो मृत झाल्याच्या नंतर त्रागानं रागानं आणून तो कीर्तनामध्ये ठेवला आणि भगवंताला तुकोबरायांनी सांगितलं निर्जीवा चेतना नावया. तुकोबरायांचं असं सामर्थ्य आहे की तो त्या कीर्तनामध्ये उठून भजनामध्ये दंग झाला. किंवा अजून एक कथाभाग दृष्टांत आपल्याला ठाऊक आहे. देहावसान झाल्याच्या नंतर त्यांची अंत्ययात्रा, तुमच्याकडे काय प्रेतयात्रा म्हणतात काय, ते निघाली. तत्कालीन नियमानुसार त्यांच्या पत्नी सती जाण्याकरता त्या अंत्ययात्रेमध्ये सामील झाल्या आणि ज्ञानोबराय तिथं असल्याच्या कारणानं ज्ञानोबरायांच्या दर्शनासाठी त्या अंत्ययात्रेमधून बाजूला तिथं ज्ञानोबरायांच्या दर्शनाला गेल्या. ज्ञानोबराय ध्यानच होते, डोळे लागलेले असते आणि ज्ञानोबरायांनी कोणीतरी दर्शन घेतले म्हणल्यानंतर त्यांना आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भव. मग त्यांनी सांगितलं तुम्ही जो आशीर्वाद दिलाय ना, डोळे उघडून पहा माझ्या पतीची काय आहे, अंत्ययात्राच सुरू आहे. पण तुम्ही असं म्हणता. असं म्हणल्याबरोबर आपल्याला माहिती आहे की सच्चिदानंद बाबा प्रेतयात्रा, त्यांचीच प्रेतयात्रांची उठून बसली. निर्जीवा चेतना अनावया, हे जसं देवाच्या बाबतीमध्ये आहे तसं आमच्या संतांच्याही बाबतीमध्ये आहे. सच्चिदानंद बाबांनी तिथून पुढचं आयुष्य ज्ञानोबरांच्या सेवेमध्ये व्यतीत केलं आणि ते होते म्हणून आज आपल्याला ज्ञानेश्वरीचं पारायण करता येते. कारण ज्ञानेश्वरी कागदावर ज्यांनी लिहून घेतली, ज्ञानेश्वरी ज्ञानोबरांनी सांगितली, पण प्रत्यक्षात ती कागदावरती उतरवली
सच्चिदानंद बाबा धरेले खोगोळ हरा. तुम्हाला ज्ञानेश्वरीची सांगता करताना शेवटी या ओव्या लक्षात येते. आणि मग अशा आमच्या संतांच्या मध्ये ही सामर्थ्य आहे. भगवान परमात्मा कृष्ण अवतारामध्ये असताना एक वेळेला अशी गोष्ट घडली. भगवंताच्याकडे पुष्कळ अशा गायी. आता गायीचे कळप होता असतात, त्याच्यामध्ये गायीच असतात असं नाही, काही बैलही असतात. एक वेळेला असा प्रसंग झाला, भगवान परमात्मा धार काढण्याकरता म्हणून खाली बसले, पण तो काय होता? बैल होता. आणि बैलाची काय काढली देवाने? धार काढली. अशी कथाच आहे, असा दृष्टांतच आहे, भगवंताचं चरित्रच आहे. कृष्ण परमात्मा ज्या बैलाची धार काढतात, निदान तो बैल जिवंत तरी होता. जगद्गुरु तुकोबाराय फाल्गुन वद्य द्वितीयेच्या दिवशी सदैव वैकुंठगमन करतात आणि त्यांच्या कन्या भागीरथी माता यांना ही गोष्ट कळल्याच्या नंतर त्यांनी तुकोबारायचा धावा केला. बाबा गेले कोण्या गावा, भागीरथी करी धावा. अशा धावा केल्यानंतर तुकोबाराय परत आले. ते फाल्गुन वद्य पंचमी म्हणजे रंगपंचमीच्या दिवशी महाराज पुन्हा देहूमध्ये परत आले. आणि परत आल्याच्या नंतर देहूच्या नदीच्या पलीकडे असणाऱ्या येलवाडी गावामध्ये आपल्या कन्येच्या घरी गेले. आता घरी गेल्याच्या नंतर महाराजांनी त्यांची समजूत काढली की रडण्याचं काही कारण नाही. अहो अखंडित जैसे तैसे. महाराजांनी काय त्या पद्धतीची समजूत काढली आणि महाराजांनी सांगितलं आता मी निघतो. आता आपल्या घरी आल्याच्या नंतर त्यातल्या त्यात तुकोबाराय त्यातल्या त्यात आपले वडील घरी आल्याच्या नंतर त्या लेकीला असं वाटतं त्यांनी काहीतरी आपल्याकडं खावं प्यावं, म्हणून त्यांनी काय करा. आता पटकन तयार करण्याकरता काय गोष्ट आहे बरं मला सांगा. हा तुम्ही तरी शेवया म्हणलं. एका कीर्तनात लहान मुलांनी सांगितलं मला मॅगी असते म्हणून. त्याला सांगितलं त्या मॅगीची एक आई आहे बाबा, तिचं काय नाव आहे? शेवया आहे. आणि ती शेवया पटकन तयार झाल्या, त्याच्यावर साखर घातली, तूप घातलं आणि एक गोष्ट त्याच्यात घालायची असते. काय असते? दूध. आणि मग त्यांनी पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं घरामध्ये काय शिल्लक नाही, दूध शिल्लकच नाही. एक गोष्ट तुकोबारायला कळल्यानंतर तुकोबारायने सांगितलं तुम्ही तयारी करा, मी आलो. त्या येलवाडी गावामध्ये येलेश्वर नावाचं महादेवाचं मंदिर होतं. तुकोबारायने ते येलेश्वराचं दर्शन घेतलं, पूजा विधी काही केले. आणि येलेश्वराच्या महादेवाच्या मंदिरामध्ये बाहेरच्या बाजूला काय असतो? नंदी. तुकोबारायने त्या शेळेच्या असणाऱ्या नंदीची धार काढली. येलेश्वराचे पूजिले दूध नंदीचे काढले, दूध नंदीचे काढले, दूध नंदीचे काढले. धार काढली तसं इकडे शेळीच्या नंदीची तुकोबारायने काय काढली? धार काढली. म्हणजे जसं भगवंताचं सामर्थ्य आहे तसं संतांचंही मोठं सामर्थ्य आहे. एक वेळा असं वर्णन आहे राम अवतारामध्ये, तुम्ही रामकथा ऐकताय. भगवंताला रामप्रभूला असं वाटलं एवढ्या सेतू बंधनाचं काम सुरू आहे, आपणही एखादा दगड त्या समुद्रामध्ये टाकून पाहावा. भगवंताने ते काही दगड टाकले, पण भगवंतानी टाकलेला एकही दगड पाण्यावरती तरंगला नाही. मारुतरायाने पाहिलं. मारुतरायांना देवाने विचारलं का तरंगत नाही? त्यांनी सांगितलं तुम्ही टाकलाय तो तरत नाही. कोणाला कळलं ते कळू द्या. भगवंताला सांगितलं त्याच्यावर तुम्ही राम असं नाव लिहिलेलं, त्याच्यावर राम नाव लिहिलं. म्हणजे भगवंताचं असं सामर्थ्य आहे. तारी ऐसे जड उदकावरी जो दगड, हे भगवत नामाचं सामर्थ्य आहे.
तसं आत्ताच सांगितलेला कथाभाग दृष्टांत आहे. तुकोबारायांचा भागीरथी त्या असणाऱ्या कन्येने, महाराजांच्या कन्येने धावा केला. येलवाडीमधून ते देहूकडे येत असताना वाटेमध्ये इंद्रायणी नदी आहे. त्या इंद्रायणीच्या डोहामध्ये त्यांनी उडी घातली. उडी डोहात घातली. काय धावा केला? तुकोबारायाचा धावा केला. आणि तुकोबारायाचा धावा करत त्यांना ती मध्ये नदी आहे ह्याचं भानच नाही. त्यांनी उडी घातली त्या नदीमध्ये. तर महाराजांचा धावा सुरू असल्या कारणानं तिथली मासे सुद्धा एवढे भगवत भक्त की त्या मत्स्येवरी ती झेलली. त्या माशांनी त्या भागीरथी मातेला झेललं. आपल्या सर्व माशांची एकजूट करून आणि ते कडेवर लोटलं. हे भगवत नामाचं जसं सामर्थ्य आहे तसं संतांच्याही नामाचं सामर्थ्य, संतांच्या अक्षराचं मोठं सामर्थ्य आहे. आपणाला ठाऊक आहे तुकोबारायाच्या कथा चरित्र भागामध्ये अशी एक वेळ आहे की रामेश्वर शास्त्री वगैरे वगैरे तत्कालीन काही पंडित मंडळी यांनी तुकोबारायांना सांगितलं की आपण आता कवित्व करायचं नाही. आणि केलेले जे कवित्व जे वहीमध्ये उतरवलेले आहे त्या वह्या इंद्रायणीच्या डोहामध्ये काय करा? बुडवून टाका. नुसत्या बुडवू नका, त्याला काय बांधा? दगड बांधा. तो दगड बांधला त्या वह्यांना आणि ते वह्या पाण्यामध्ये इंद्रायणीच्या डोहामध्ये सोडून दिले. आणि 13 दिवस तिथे तुकोबाराय अन्न पाण्याविना भगवत अनुष्ठान करतात. आणि एक दिवस असा आला की त्या वया जळी दगडा सहित वया तारियल्या जैशालया. 13 दिवस वया रक्षणीया उदकी कोरड्याची काढून दाखविल्या शेती. अपार कविता शक्ती मिरवून विद्यांकी कीर्तन श्रवणे तुमच्या उद्धती जनलोकी. जय जय आज सद्गुरु स्वामी तुकया दातारा तारक तू सकळांचा जीवलग सोयरा. जय देव जय देव. त्या वह्या वर आल्या. वर आल्या म्हणजे त्या जशा बुडवल्या होत्या तशा वर आल्या. दगडासहित वर आल्या. म्हणजे त्या दगडाला असं सामर्थ्य आहे काय पाण्याच्या वर येण्याचं आहे का? बघा तुम्ही उद्या तापीला स्नानाला जा आणि एखादा दगड टाकून बघा, येईल का वरतून? कोणत्याच दगडामध्ये असं सामर्थ्य नाही की जो पाण्यावरती काय करेल? तरंग येईल. पण ज्या दगडानं तुकोबारायच्या अक्षराला धरलेलं आहे तो दगड पाण्यावरती काय करतो? तरंगतो. म्हणून आपल्यासारख्या दगडाने महाराजांच्या अभंगाला धरायला पाहिजे. इकडे तिकडे गेला की बुडला. अशा पद्धतीनं संतांचंही सामर्थ्य आहे. देवाच्या सामर्थ्याबद्दल आणि संतांच्या सामर्थ्याबद्दल असे अनेक उदाहरण आपल्याला देता येतील. एक अभंग आहे संतांच्या सामर्थ्याचं वर्णन आहे. पवित्र तो देहवानी पुण्यवंत जो वद्याच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या. भगवंत संतांच्या चिंतनानं दोषयुक्त असणारे जीव या भवसागरामध्ये तरुण जातात आणि पापाच्या राशी जळून जातात. तुका म्हणे पापे जाती संताची जपे. हे तसं देवाचं ना संतांचं वर्णन आहे. तयाच्या चिंतने तरतील दोषी. तसं अजून एक वर्णन आहे. तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भवसिंधू. हे देवाचं वर्णन आहे, देवाच्या संबंधाचं वर्णन आहे. तसंच वर्णन आमच्या संतांच्याही संबंधाचं आहे. म्हणून करता तुकोबाराय या अभंगामध्ये सांगतात किंवा ज्ञानोबारायांनी एका ठिकाणी सांगितलं देवाचं नाव घेतल्यानंतर हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. विपुल प्रमाणामध्ये पुण्यप्राप्ती होते. हे देवाचं नाव घेतल्याचं फल आहे. आणि तुकोबाराय सांगतात आमच्या संतांचं जरी नाव घेतलं तरी मोठ्या प्रकारानं पुण्य प्राप्त होत. पुण्यवंत व्हावे पुण्यवंत व्हावे. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची रावे. पुण्यवंत व्हावे
घेता सज्जनाची नावे. मग महाराज सांगतायत बाबा जसं देवाचं नाव घेतल्यानंतर पुण्य होते ना, तसं संतांच्या नाव घेतल्यानंतर सुद्धा काय होते, पुण्यवंत होता. जो नामधारक आहे तो काय होतो, पुण्यवंत होतो. आता वंत वाण प्रत्येक एवढं पहिलीतल्या गोष्टी सांगत बसायची वेळ नाही. विपुल पुण्याचं संपन्न ज्या साठा ज्याच्याकडे आहे त्याला काय म्हणलेलं आहे, पुण्यवंत असं म्हणलेलं आहे. आणि संतांचं म्हणजे सज्जनांचं नाव घेतल्यानंतर त्याचं चिंतन केल्याच्या नंतर तुम्हाला जीवाला असं पुण्यवंत होता येईल, पुण्यवंत व्हावे, यात काही नवल नाही. म्हणजे त्यांचं नाव घेतल्यानंतर आपण पुण्यवंत होऊ यात काही शंकाच नाही. त्याच्या पुढची गोष्ट अशी आहे, आपल्यासारख्या जीवाला शास्त्रानं उपदेश केलेला आहे तीर्थाचं स्नान करावं आणि तीर्थ स्नान केल्याच्या नंतर आपण पापमुक्त व्हावं, हा आपल्याला उपदेश. बरेच लोक मग ते कधीही तीर्थाचं स्नान केलं तरी पुण्यच प्राप्त होते, पण विशेष पर्व काळावर केल्यानंतर विपुल पुण्य प्राप्त होत आहे. म्हणून आपण परवा पाहिलं की सिंहस्थ प्रयागराज या ठिकाणी मोठा काय होता, कुंभमेळा. तो मुहूर्त असतो, त्या मुहूर्तावरती काय करायचं असतं त्यामध्ये सांगितले वर्णन आहे असे की ते स्नान करायला पाहिजे त्या ठिकाणी. त्यावेळेला पुण्य पाप मुक्त होतं. काय जातं, पाप. ज्या वेळेला भगवान महादेवाची तपश्चर्या भगीरथ राजाने केलेली आहे आणि तपांती भगवंताला प्रसन्न केलं आणि सांगितलं माझा उद्धार व्हावा, माझ्या पूर्वजांचा उद्धार व्हावा, याच्याकरता गंगेला भूतलावरती पाठवा. तलावरती जाते, लोक माझ्या तीर्थामध्ये इथे येऊन स्नान करतील, ते पापमुक्त होतील, पण त्यांच्यामध्ये असलेलं जे पाप आहे, जे मालिन्य आहे, ते सगळं माझ्यामध्ये साठून राहिलंच नाही. मग माझ्यामध्ये असं जे पाप साठलेलं आहे, जे मालिन्य झालेलं आहे, ते मी घालवण्याकरता मी काय करायला पाहिजे. तर गंगा माता स्वतःच सांगतात, ज्याचे मुखी हरिनाम कीर्ती ऐशे साधू मज माझी येती, तई माझी पापे निशेष जाती, ऐशे भागीरथी स्वयं बोले. गंगामय्या स्वतः सांगतात, ज्याच्या मुखामध्ये हरिनाम कीर्तन आहे असा साधू, असे संत महात्मे ज्या वेळेला माझ्या जवळ येतील त्यावेळेला त्यांच्यामुळं मी पुण्यवंत होईल. आपल्यासारख्या अनेक दोषयुक्त जीव या संतांच्यामुळे पुण्यवंत होतात. तुकोबारा एका ठिकाणी सांगतात, पुनीत केले विष्णुदासी संगे आपुलिया दोषी. अनेकांना पुनीत केलेलं आहे असं सामर्थ्य संतांच्या ठिकाणी आहे. किंवा एका ठिकाणी असं वर्णन केलेलं आहे, तीर्थे तया ठाया येती पुनीत भावया, पाया तळी वसे वैष्णवा. म्हणून ज्ञानोबारायांनी आपल्या मनाला उपदेश करताना असं सांगितलं, बाबा सकाळ ही तीर्थे निवृत्तीचे पाव,
सांगितलं निवृत्तीनाथ अशा संत महात्म्यांच्या ठिकाणी सकळ ही तीर्थे निवृत्तीचे पायी तेथे बुडी देई माझे मना. एका ठिकाणी वर तीर्थाचे तीर्थ असे संत महात्मे. किंवा शंकर सांगे ऋषी जवळी सकळ तीर्थे माध्यान्ह काळी येती कुंडलिका जवळी करती अंघोळी वंदिती चरण अशा संतांचं दर्शन घेतात. आणि तीर्थ सुद्धा ज्यांच्या दर्शनानं ज्यांच्या पदस्पर्शानं पुण्यवंत होतात. हे काय आहे? संतांचं महत्व आहे. आपण पुण्यवंत होऊ यात काही शंकाच नाही. विठ्ठल आणि म्हणून महाराजांनी सांगितलं बाबा पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. म्हणून संतांचं नाव घ्यावं. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये असा विशेष आहे. रामकृष्णाची भजन आहे, विठ्ठल विठ्ठल भजन आहे, विठोबा रखुमाई भजन आहे, शेवटी जय विठ्ठल जय जय विठ्ठल भजन आहे. याचबरोबर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम म्हणजे संतांचाही नामजप आपल्या संप्रदायामध्ये आहे. आमच्याकडे याच्यानंतर पुन्हा तुकाराम तुकाराम नामजप घेतले जातो. आपण मुक्ताबाई साहेबांच्या दरबारात आल्यानंतर त्यांचा नामजप करतो. म्हणजे आपल्या वारकरी संप्रदायामध्ये असं आहे जेवढं देवाच्या नामाचं महात्म्य आहे तेवढं संतांच्याही नामाचं महात्म्य आहे. हे पूर्वसुरींना ठाऊक आहे. म्हणूनच भजन कीर्तन आदीची सांगता होत असताना संतांचा काय केला जातो? जप घेतला जातो. म्हणून संतांच्या जपाला मोठं महात्म्य आहे. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. आपल्यालाही संतांचा जप करायचा आहे पण त्याला थोडा अजून वेळ आहे बरं का. मग या संतांचा नामजप करण्याची आपल्याकडे पूर्वापार असलेली काय आहे? प्रथा काय? प्रघातच आहे. म्हणून करता तुकोबारे सांगतात अशा संतांचं नामस्मरण माझ्या वाचेमध्ये घेतल्या जातं. त्याच्यापासून माझी वाचा लांब राहत नाही, तुटी घेत नाही. नेगे माझी वाचा तुटी का घेत नाही? महालाभ फुकासाठी. असा सहजच मोठा लाभ या संतांच्या मुळे प्राप्त होतो. या संतांच्या ठिकाणी तुकोबारे सांगतात आमच्या जीवाला विश्रांती प्राप्त होते. जसं एका ठिकाणी सांगितलेलं आहे देवाच्या नामचिंतनानं विश्रांती प्राप्त होते. तुका म्हणे येथे सकळ विश्रांती आठवावा चित्ती नारायण. श्रीहरीचं चिंतन केलं की विश्रांती प्राप्त होते. किंवा श्रीहरीला ते विसावा म्हणलेलं आहे. विठोबा विसाविया असं त्याला वर्णन केलेलं आहे. विठ्ठलामुचे जीवन या अभंगामध्ये त्याला विसावा असंही काय बनलेलं आहे म्हणलं. विठ्ठल ध्यान विसावा. विठ्ठलामुचे जीवन आगम निगमाचे स्थान विठ्ठल सिद्धीचे साधन. विठ्ठल ध्यान विसावा. विठ्ठलामुचे जीवन विठ्ठला
विश्रांती पावलो सांभाळ उत्तरी वाढले अंतरी प्रेमसूत. संतांच्या ठिकाणी अशी विश्रांती प्राप्त होते. या जीवाला समाधान नावाची अवस्था प्राप्त होते. झाले समाधान पायी सावले मन, झाली पापा तापा तुटे दैन्य गेले उठावते. प्रस्तुता रंगात तर पाप जाते पुण्य येते असं म्हणलेलं आहे. पण या प्रमाणामध्ये तर असं सांगितले पाप जातं, तापही जातं आणि दैन्यही जातं. पाप ताप दैन्य जाय पुढच्या वर्षी लगेच जाय उठा उठी झाली या भेटी हरिदासांची. त्यांच्या भेटीमुळे पाप राहत नाही, ताप राहत नाही, दैन्य राहत नाही, म्हणजे दारिद्र्य राहत नाही. अशा अवस्था संतांच्या मुळे प्राप्त होते. या अवस्थेला विश्रांती अशी अवस्था आहे. भगवत नामचिंतन घडतं, या अवस्थेला विश्रांती अशी अवस्था नाव आहे. म्हणून संतांच्या संगीतमध्ये भगवंताचं नामचिंतन घडतं. म्हणून करता हा श्रीहरी सुद्धा या संतांच्या संगतीची काय करतो, इच्छा करतो. संतांचे संगती प्रेमाचा कल्लोळ आनंदे गोपाळा माझी खेळे अशा श्रीहरी. म्हणून करता तुकोबराय सांगतात विश्रांतीचा ठाव पायी संताची भाव नेगे माझी वाचा तुटी महालाभ तुकासाठी. तुका म्हणे पापे जाती संताची जपे. संतांचं नाव घेतलं तर पाप जातं. का जातं? अहो संतांच्या मुळे आपण जिथं पाप सोडून आलेले आहे ते तीर्थ सुद्धा पुण्यवंत होतात, ते सुद्धा पापमुक्त होतात. तर आपल्यासारख्याच्या सामान्याच्या म्हणजे आपल्यासारखे करोडो लोक ज्या तीर्थामध्ये जाऊन पाप सोडून येतात, असं तीर्थ सुद्धा ज्यांच्यामुळे पुण्यवंत होतं, पापमुक्त होतं. मग आपलं पाप का नाही जाणार? तर आपलंही पाप जाण्याचं सामर्थ्य या संतांच्या ठिकाणी आहे. म्हणून तुकोबराय सांगतात जाती संताची जपे नेगे माझी वाचा तुटी महालाभ तुकासाठी. विठोबा पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. जगद्गुरु तुकोबराय सांगतात की अशा संतांचं नाव घ्यावं. काय होतं संतांचं नाव घेतल्यानंतर? महाराज इथं असं सांगतायत सर्वसाधारणपणे की पुण्यवंत होतं. आपल्याला काय मिळतं? पुण्य मिळतं. चला तुम्ही पुन्हा विचार करायला गेलं. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देव. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देव. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देव. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता वासुदेवती होतो अखंड वदनी वदेतो. वासुदेवती होतो अखंड वदनी वदेतो.
आपल्याला जर भगवान परमात्मा अशी कृपा करतात, ज्ञानदेव म्हणता, ज्ञान देव देतो आपल्याला. देव काय करतात? ज्ञान देतात. देव ज्ञानवरायचं जप केल्याचं फल आहे, ज्ञानवरायचं नाव घेतल्याचं फल आहे. म्हणून संप्रदायामध्ये विशेष मोठा नियम आहे. आपण ज्यावेळेला दिंडी करतो, ज्ञानोबा तुकाराम, तुकोबरायचं नाम जप, तुकोबरायचं नाम जप केल्याच्या नंतर नाम घेता कापेय, नाम नाम घेता कापेयम यम. हा तुकोबरायचं नाव आपण घेतलं की तो त्याला भीती वाटते, तो असा कापतो. याचा अर्थ काय? थर 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 कापतो असा. त्याचे हात कसे होतात? आपली थंडी नव्हतात. आणि त्याला तुकोबरायचं नाव ऐकलं का त्याला भीती वाटते. असं सामर्थ्य संतांच्याही नामामध्ये आहे. दोनच नावाचं काय सांगितलं तर संप्रदायामध्ये एक असा प्रघात आहे. ज्ञानोबराय तुकोबरायचं नाव घेतलं की मध्य कालामध्ये येऊन गेलेल्या सर्व संतांचं नाव घेतल्या समान आहे. म्हणून अगदी शेवटी सुद्धा आपण काय करतो? ज्ञानदेव वेळ आहे त्याला, तुकाराम असं असतं. हे नाम घेतल्याच्या नंतर आपल्याला निश्चित स्वरूपानं पुण्य होतं, आपण पापमुक्त होतो. असा मोठा फायदा लाभ या ठिकाणी म्हणलेले महालाभ फुकासाठी असा प्राप्त होतो. हे संतांचं नाव घेतल्याचं काय आहे? फल आहे. म्हणून महाराजांनी आपल्याला सांगितलं पुण्यवंत व्हावे, घेता सज्जनाची नावे, नेघे माझी वाचा तुटी, महालाभ फुकासाठी. तुकोबराय सुद्धा ज्ञानोबरायचं नाम जप करीत असतात. महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली. आजही तुकोबरायांच्या असणाऱ्या आमच्या परंपरेमध्ये गाथा भजनाच्या सांगतेला माऊलीचा अभंग झाला का हेच नाम जप आहे. महाराज ज्ञानेश्वर, फक्त ज्ञानोबरायचं नाव. असं काय? तर स्वतः तुकोबरायचं नाम जप करतायत म्हणून करता. परंपरेला आपल्याकडे असा प्रघात आहेच आहे, चालतच आलेली गोष्ट आहे की आपल्याकडे संतांचा नाम जप केला जातो. मग त्याचे विशेषत्वानं वर्णन या अभंगामध्ये महाराजांनी सांगितलं. बाबा आपण पुण्यवंत होतो, आपल्याकडे असलेलं पाप निघून जातं, पापमुक्त होतो. पुण्यवंत होणं हा भाग वेगळा आणि पापमुक्त होणं हा भाग वेगळा. दोन्ही गोष्टी संतांचं नाव घेतल्यानंतर होतात. आणि या जीवाला विश्रांती प्राप्त होते. विश्रांतीचा ठाव पायी संताची या भाव. संतांच्या चरणावर जर भावार्पण केला तर आपणाला काय होते? विश्रांती प्राप्त होते. नेघे माझी वाचा तुटी, महालाभ भुकासाठी. अशा पद्धतीने हे संतांचा नाम जप असतो. म्हणून तुम्ही आपण सर्व मंडळींनी संतांचा नाम जप करायचा, पण अतिशय प्रेमानं करायचं. बरं, सर्वांनी टाळ्या वाजवा. तुमच्या फायद्यासाठी सांगतो, टाळ्या वाजवली की थंडी वाजत नाही.
तत्कालीन औचित्य विचाराचाच फायदा सांगायला पाहिजे. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज दत्तात्रय महाराज
सीता राम 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 सीता राम राम सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम राम कोने कोने सोने सुनाए दिल की प्यास बुझा जाए मंगल भवन अमंगल हारी जब दशरथ अजय जल से पतला कण भूमि से भारी। मैं आपको क्षमा चाहता हूँ, यहाँ प्रश्न है जल से पतला कौन है कौन भूमि से भारी, कौन अगल से तेज है कौन काजल से काली। प्रश्न है जल से पतला कौन भूमि से भारी, कौन अगल से तेज है कौन काजल से काली। प्रश्न जल से पतला कौन है कौन भूमि से भारी। इस प्रश्नों का उत्तर ये है जल से पतला श्याम पिया रंग लाल रंगो मैं हर न्याय रंगो माला
आमचे गुरुवर्य संजयजी महाराज तुकोबरायांचे वंशज हे दोघे आज आपल्या गावामध्ये आलेत. महाराजांच्या रूपाने जगद्गुरु संत तुकोबराय आज साक्षात आपल्या खडक्यामध्ये आलेत. छत्रपती शिवराय यांचे गुरु जगद्गुरु संत तुकोबराय आणि त्यांचे वंशज आपल्या गावात आलेत. आपण त्या परंपरेचे आहेत. कोणत्या? तुकोबरायांच्या परंपरेचे आपण आहेत. बघा, त्या परंपरेमध्ये आपण वावरतोय. तुकोबरायांच्या परंपरेमध्ये आज महाराज आलेत. कालच्या दिवशी आदिशक्ती मुक्ताई माता आल्या होत्या आपल्या गावामध्ये आणि आज जगद्गुरु संत तुकोबराय आलेत. उद्याच्या दिवशी शांती ब्रह्म नाथ महाराज, विष्णू महाराज, जगताप नाथ बाबाचा संदेश घेऊन येणार आहे. आज तुकोबरायांचे संदेश घेऊन आले. उद्या नाथ महाराज यांचा संदेश घेऊन येणार आहेत. भाग्यवान आहे महाराज खडकेवाले. एकदा जोरदार तुमच्याकरताच टाळ्या वाजवा. आतापर्यंत जगद्गुरु संत तुकोबरायांचे वंशज या गावात आलेले नाहीत. हा पहिला प्रसंग आहे. धन्यवाद द्यावा लागेल तुकाराम महाराज भजनी मंडळाला. जेवढा द्याल तेवढा कमी. तुकोबरायांचे वंशज गावामध्ये येणं हे आपलं परम भाग्य आहे. महाराज जाणार आहेत पण महाराज आमचे थांबणार आहेत. गुरुवर्य संजयजी महाराज आता काल्यापर्यंत आहे तिथे आणि उद्याच्या दिवशी सकाळी 9 वाजता गुरुवर्य शारंगधर महाराज पण येत आहेत. महाराज आहेत म्हणून तेही या ठिकाणी काल्यापर्यंत महाराजही आहेत. दोघंचे दोघं महात्मे आपल्याकडे आता काल्यापर्यंत आहेत. हे आपलं परम भाग्य आहे. महाराज आज सुंदर असं चिंतन महाराजांनी या ठिकाणी मांडलं. ज्यांच्याकडे सकाळचं अन्नदान होतं ते आमचे श्री आनंदा धोंडू महाजन. बऱ्याच वर्षापासून यांच्याकडे पंगत आहे ही आणि अखंडित सुरू आहे. संध्याकाळी ज्यांच्याकडे अन्नदान होतं ते श्री शिवशंकर लक्ष्मण सोनपुरे यांच्याकडे बऱ्याच दिवसापासून आणि पंक्तीची सेवा या सप्ताहातली आहे. तसंच कीर्तनाची सेवा आमचे परमस्नेही शांताराम भाऊ पंढरीनाथ भोगले यांच्याकडे कीर्तनाची सेवा होते आजची, म्हणजे महाराजांची सेवा. आज आलेली देणगी स्वर्गीय प्रल्हाद काळू पाटील यांच्या स्मरणार्थ श्रीमती इंदुबाई प्रल्हाद पाटील यांच्याकडून 5,000 एक जोरदार टाळी वाजवा त्यांच्याकडे. तसंच स्वर्गीय विमलबाई शंकर पाटील यांच्या स्मरणार्थ सो अनिता दिलीप भोगले यांच्याकडून 2,001. केशव अवचित धांडे 1100 रुपये. रामसिंग जालमसिंग पाटील 1100 रुपये. अशोक रामसिंग पाटील 1,001. विश्वनाथ रामचंद्र भोळे आमचे टाळकरी आहेत ते 1,001. रामकृष्ण सुपडो कोळी 1,001. धनराज कोडू भुगले 1,001. नथू आत्माराम सरोदे 1,001. त्याच्यापेक्षा यावर्षी आगळा आणि वेगळा सोहळा आपला होतोय. त्याच्याकरता त्यांना थोडं हातभार लावणं हे आपलं काय आहे, काम आहे. म्हणून 1 गव्हाचा कट्टा त्यांनी दिला. सुरेंद्रसिंग नारायणसिंग पाटील 501. बारसू बंडू इंगळे 501. भानुदास श्री ज्ञानदेव पंढरीनाथ या पुंडलिका वरदारी विठ्ठल श्री. तसंच अतुल महाराज बेटावतकर यांचाही सत्कार महाराज करतील. परत त्यांना 24ला यायचंच आहे पण तरी देऊन टाकतो आज. असू द्या ना, भेट देण्याकरता ते आलेत. जे 24ला येणार आहेत तरी देऊन टाकू आज त्यांना. आमचे दिनेश महाराज चिखलीकर यांचाही सत्कार करते. हनुमंत महाराज
महाराजांबरोबर आलेले यांचा सत्कारही महाराजच करतो. अशोक पटेल यांचाही सत्कार महाराज करतील. येणार आहेत ना त्यांना आजच देसन बंद करता का ना ते असं कसं काय ते आपल्या घरचे माणसे ते त्यांचं काल्याच्या दिवशी येते सगळा कार्यक्रम. अनिल भाऊ चंदू वारके यांचाही सत्कार महाराज करते. तसंच आता हरिभक्त परायण मकुंद महाराज यांना विनंती आहे की त्यांनी बातम्या सादर कराव्या. 2 मिनिटं. हरिभक्त परायण परमादरणीय परमपूज्य गुरुवर्य चैतन्य महाराज देहूकर यांच्या मला एक थोड्या तुमचा वेळ घेतो, जास्त वेळ घेतच नाही कारण रात्र थोडी आणि सोंग जास्त. तुम्ही ज्या त्या असं बसल्या त्याच्यावर मला वाटतं ऊर्जा निर्मिती होत नसावी. या ठिकाणी गुरुवर्यांनी आताच कीर्तनाच्या माध्यमातून जो विचार केला, पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे, सुंदर असं विवेचन महाराजांनी या ठिकाणी घडवलं. मला आज खात्री पटली. काय माहिती आहे का, मला एक आठवण झाली. प्रथम पहिल्यांदा पुणे जिल्ह्यामध्येच मी जास्तीत जास्त होतो, पण कदाचित माऊलींच्या असं मनात आलं असेल, अरे तू माझ्याकडेच काय थांबतो, त्यापेक्षा आपल्या ताईकडे जा ना एक दिवस. असं त्यांना कदाचित वाटलं असेल, म्हणून त्यांनी असं सांगितलं की इथेच काय थांबतो तू, पण आपल्या ताईकडे जाऊन बघ, म्हणजे तुला कळेल की खानदेशमध्ये मांडा कशाला म्हणतात. वैशिष्ट्यपूर्ण या ठिकाणी. आणि आज मला एक अनुभवायला आलं ते म्हणजे असं की महाराजांची आणि माझी भेट या अगोदर राहू पिंपळगावामध्ये कार्यक्रमात त्यांच्या होतो मी प्रत्यक्षात, आणि आज दुसऱ्यांदा इथे. पण खरं एक सांगतो, अश्रद्ध धाना पुरुषा धर्मशास्त्र परंतप अप्राप्य मान्य वर्तनते मृत्यू संसार व्रतमनी. याच्यावर माऊली ज्ञानोबराय म्हणतात, पाहेपा दूध पवित्र आणि गोड पासे त्वचेची या पदराळ परी त्या विरोनी गोचिडा शुद्ध काही न शेविती. म्हणजे याचा अर्थ आता परत आम्हाला फक्त गोकुळचंच दूध माहीत होतं, आता परत आम्हाला जर्शी गाईचंच दूध माहीत होतं, पण आज खऱ्या अर्थाने गावरान गायच्या दुधाची चव काय हे महाराजांच्या शब्दवाणीतनं आज अनुभवायला मिळालं. माऊली ज्ञानोबारायांनी आणि जगद्गुरु तुकोबारायांनी अशी कृपा करावं, महाराजांना उदंड आयुष्य मिळावं आणि त्यांच्याकडून अशी सेवा घडत राहावी. यामुळे होईल काय, गुरुवर्य सारंगधरजी महाराज आणि त्याचप्रमाणे गुरुवर्य चैतन्य महाराज यांच्या मार्गदर्शनामुळे खरीच ओरिजिनल चव काय, संप्रदायाचं खरं तत्व काय हे अजूनही जोपासल्या जाईल, एवढीच एक माझी विनंती. आणि एक मर्यादा म्हणून माफ करा सगळ्यांनी, हा कार्यक्रम उद्या प्रसारित केला जाईल. परंतु काय असतं माहिती आहे का, वाघाने जर डारकाळी टाकली ना तर कुत्र्याला भुंकता येत नाही अशातला भाग नाहीये. पण कुत्रे भुंकण्याचा प्रयत्न करतो, पण ते काय माहिती का, असा प्रकार होत असतो. तशी गोष्ट एक वाढ वडिलांची मर्यादा म्हणून हा कार्यक्रम आजच्या दिवस रद्द करण्यात येईल. ती सोंग उद्या आहेतच. आणि एवढं बोलून या ठिकाणी थांबतो. जय ज्ञानेश्वर माऊली. महाराजांच्या समोर सादर करायला नाही, उद्याच्या दिवशी बातम्या कार्यक्रम होईल. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर महाराज. ज्यांना 2 दिवसाचा आधार
चाबी कोणाची गजू तू येतील